आजकाल प्रत्येकालाच उद्भवत असलेली मुख्य समस्या म्हणजे कर्ज। तर ह्या कर्जमुक्तीसाठी मी आज तुम्हाला 5 खूप महत्त्वाचे उपाय सांगणार आहे, जे तुम्ही जर केले, त्यातील एक जरी केला तर तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा मिळेल। सर्वात पहिलं हनुमान चालीसाचे पठण। हनुमान चालीसाचे नियमित पठण हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हे वाचा, यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद मिळेल। 2. बजरंग बाणचा धडा। कर्जमुक्तीसाठी बजरंग बाणाचे पठणही खूप प्रभावी मानले जाते। दर मंगळवारी आणि शनिवारी हे वाचा। हा धडा विशेषतः संकटापासून मुक्त होण्यासाठी आणि कर्जापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त आहे। 3. उपाय मंगळवार आणि शनिवारी उपवास करा। हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मंगळवार आणि शनिवारी व्रत ठेवा। या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात पूजा आणि आरतीसाठी जावे, त्यामुळे कर्जमुक्ती मिळेल। 4. पिंपळाच्या झाडाची पूजा। मंगळवार किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमानजींचे ध्यान करताना त्यांची पूजा करा, त्यामुळे कर्जमुक्ती होण्यासही मदत होईल। 5वा आणि शेवटचा उपाय 5. हनुमानजींचा सिंदूराने अभिषेक। हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींना सिंदूर अर्पण करा आणि तुमच्या समस्या त्यांच्या चरणी अर्पण करा। हनुमानजींच्या पायावर सिंदूर लावा आणि तुमचे ऋण दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा। याच्यावर सूचना, या उपायांसोबतच तुमच्या कर्जाची व्यवस्था आणि योग्य आर्थिक व्यवस्थापन हेही महत्त्वाचे आहे। तसेच हनुमानजींची नित्यपूजा करून भक्तिभावाने उपाय केल्यास ऋणमुक्त होण्यास मदत होते। आता हे सर्व उपाय ऐकल्यानंतर बरेच लोक याला अंधश्रद्धा देखील म्हणतील, पण तुम्हाला एक सांगते, देवकार्य केल्यानंतर तुमच्या जीवनातील बऱ्याचशा अडचणी दूर होतात आणि अडचणी दूर झाल्यानंतर तुमच्या जीवनात पैसा यायलाही मार्ग मोकळे होतात आणि कर्जापासूनही तुम्ही दूर राहतात। रामकृष्ण हरी।